गोलंदाज सुद्धा मॅच मध्ये काय करू शकतात. चला रिदम तोडू नका. 6 मध्ये 13 थरार नाट्य क्रिकेटची रोमांचकता करो या मरोची लढाई. सुपर 12 मध्ये दुसरा कोणता संघ जाणार आज सी पोल मधून कोपरोली का मोरबे. काय डेंजर गोलंदाजी केले. गोलंदाज आपण पाहिलं कैलास ओमकार विनीत आणि आता संकेत भगत. समोर पप्पू कुलदीप भविष्य त्याच्या हातामध्ये. भविष्य संकेत भगत कडे. विजय संपादित कोण करणार डिसिजन आपण जरूर पाहिला. पहिला चेंडू लॉफ केला डीप कडे. ओ सोडला झेल. विनीतनं सोडला 2 धावा. आता एका झेलाची किंमत का असेल चित्र दाखवेल. 21 बघा आदेश पांडव मास्टर माइंड योजना आखल्यात. जरी चुका केल्या तरी कौतुक केले पाठीराखण केले चालेल मात्र धावा रोखाव्या लागतील. हे चित्र मैदानावर डोक्याला सुन्न करणारा सामना. प्रेक्षकांच्या नजरा उडवणारा सामना. काळजाचा ठोका चुकवणारा सामना. 5 चेंडू 11 धावा. पप्पू कडे ती क्षमता आहे. इथे बघा सामना कुठे होता कुठे आला. 16-15 15-15 13-15 10-15 आता 5 चेंडू 11. क्लीन बोल्ड. डावर 7वा धक्का. काय मॅच यू टर्न झाल्या. क्रिकेट मध्ये गोलंदाज काय काय करू शकतात. 10 वर 7 कडी बाद झालेत. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता आणि तिथे मॅच कुठे पलटल्या. 500 मीटर दूरवर होते निलेश फडके. ते बाउंड्री लाईन जवळ आल्या. एवढा उत्कंठावर्धक सामना आहे. 4 मध्ये 11 अजूनही सामना गेला नाही. टीम कोपरोलीला दबाव निर्माण केलाय. काय गोलंदाजी केल्या. हा सामना कोणी विसरणार नाही. बघा हा साई स्टार क्रिकेट संघ विगर मैदान स्पोर्टिंग विकेट शांत हुशारीनं खेळल्यानंतर आपण पाहतो तिथे गोलंदाज सामन्यामध्ये काय काय करू शकतो. 4 बॉल 11 ची गरज. जयेश पाटील वातावरण गंभीर. कोण जिंकेल हा सामना. 4 बॉल 11. संकेत भगत ऑफ स्टंप वर चेंडू डिलिव्हर जरूर झाला. यस बॅटच्या स्वरूपाने धाव मिळेल. पंचांनी सांगितलंय 1 धाव मिळेल. सामना पलटला. 3 बॉल 10 टार्गेट 21. पाठी राखेल होते. दबाव वाढलाय. सामना सुपर ओव्हर मध्ये जाईल का ही चर्चा होते. बघा एकदा टाळ्या पुन्हा उद्या दोन्ही संघांसाठी. काय रंगत आहे. व्हेरी इंटरेस्टिंग मॅच. व्हेरी क्लोज मॅच. 21 धावेसाठी 11 वर 7 3 मध्ये 10. इथे मोठा फटका पाहिजे. आक्रमण केलं. स्ट्रोक क्षेत्र खाली डीप कडे चेंडू चाललाय. 2 धावा पूर्ण. धाव चोण्याची तयारी. आता धोका होईल. यस टीव्ही अंपायर रेफर केलं. स्ट्राइक रोटेट झाली की नाही ते चेक आपण करूया. रनआउट साठी यस चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग. धडधड धाकधूक. हा व्होल्टेज मॅच. अतिशय रंगतदार लढत. 21 धावेसाठी काय मॅच. संघर्ष पराकोटीचा. कोण मैदान गाजवणार कोण जिंकणार हा सामना. 21 धावेसाठी संघर्ष होतोय. यस आम्ही चेक करतोय आम्ही. स्ट्राइक एंडला चेक केला आणि फायनली परेश रनआउट. डिसिजन पेंडिंग. टेक्निकल टीम परेश रनआउट होईल. उत्कंठा अजूनही वाढते या मॅच मध्ये. धड. चला 2 चेंडू 8 धावा. प्रेक्षक वर्ग सामना आवडला असेल. टाळ्या होऊ द्या दोन्ही संघांसाठी. बघा अजूनही प्रेक्षक वर्ग या रंगतदार लढतीचा आनंद घेतो. मध्यरात्री नंतर व प्रेक्षकांची संख्या वाढत चालली 200+. 21 धावेसाठी क्रिकेट कसा रंग बदलतो. आकाश आलाय. कॉन्फिडन्स त्याला सामना जिंकून देऊ शकतो. क्रिकेट मध्ये कधी हार मानू नका असं म्हटलं जातं.
धावा 13, विकेट 8, टार्गेट 21. कमालीचं षटक ओमकार नावडेकर 1 धावेचं, कैलास 2 धावेचं, संकेत भगत. मॅच ऑन. 2 चेंडू 8 धावा. ओके आप शोधले. यस, आकाशच्या बॅट मधून डीप बॅकवर्डला टाळ्या होऊ द्या आकाशसाठी. मास्टर माइंड. शेवटच्या चेंडू पर्यंत सामना आलाय. सामना गेला नाहीये. टीम कोपरोली साठी शांत डोक्यानं आकाशला खेळावं लागेल आणि त्याच पद्धतीने त्यांनी फटका खेळला. याला म्हणतात समय सूचकता, चपलता, हुशारी. आकाशसाठी एकदा कौतुक होऊ द्या. प्रचंड दबाव त्यांनी झुगारून दिला. शेवटचा सामना. धावा 17, 8 विकेट. स्ट्रायकर एंडला आकाश. गडी बाद झालेत 8. 1 बॉल 4-3 आल्या. यस, आम्हाला सांगते सुपर ओव्हर. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी यस प्रयत्न डेफिनेटली. तर नक्कीच बघा क्रिकेटमध्ये एका धावेचं व्हेरी इंटरेस्टिंग मॅच. व्हेरी इंटरेस्टिंग मॅच. कमालीचे प्रयत्न. टीम मोरबे आणि टीम कोपरोली. चर्चा होईल तिथे आपण जरूर पाहूया. मध्यरात्री नंतर सँडी पालकर आहेत, त्यांना सर्व नियम माहित आहेत आणि फायनली निर्णय आमच्यापर्यंत. 2 धावा वेगानं जलद गतीनं पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेसाठी सुद्धा प्रयत्न झाला. यस, अंपायर येईल. ऑफिशियल अंपायर डिसिजन येईल.